नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करतो। आजचं प्रकरण हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि याचे मार्क्स आपल्याला फिक्स परीक्षेला मिळतच असतात। हे प्रकरण पूर्णपणे समजून घेण्यासाठी या चॅप्टरवर जेवढे व्हिडिओ होतील ते सिरियली जर आपण पाहिले तर हे पूर्णपणे प्रकरण आपलं अवगत होईल। यापूर्वी आपण सर्कल हा चॅप्टर संपूर्णपणे संपवलेला आहे आणि त्याचे सुद्धा जवळपास 15 व्हिडिओ झाले। आपण तेही व्हिडिओ जर सिरियली पाहिले तर ते प्रकरण सुद्धा तुमचं कंप्लीटली तयार होईल। हे प्रकरण व्यवस्थित प्रिपेअर करण्यासाठी स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंतचे सर्व व्हिडिओ न चुकता संपूर्णपणे पहा, म्हणजे आपल्याला प्रत्येक कन्स्ट्रक्शन हे करता येईल। यामध्ये फक्त आपल्याला प्रॅक्टिकल स्किल येणं आवश्यक असतं, कसं करायचं म्हणजे प्रॅक्टिसची आवश्यकता असते। पण प्रॅक्टिस करण्यासाठी ते कसं काढावं म्हणजे कन्स्ट्रक्शनच माहित नसेल तर आपल्याला काहीही करता येत नाही। म्हणून अगोदर कन्स्ट्रक्शन शिकून घ्या, नंतर त्याची प्रॅक्टिस करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला परीक्षेला त्याच्यावर आलेले कन्स्ट्रक्शनचे जे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ह करता येतील। ठीक आहे, तर तुम्ही आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। बघा, आपल्याला या चॅप्टर मध्ये काही पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्सची स्टडी करायची आहे। लेट अस स्टडी कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल सिमिलर टू अ गिवन ट्रायंगल। आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले असतील आणि ते दोन्हीही ट्रायंगल सिमिलर असतील तर असे सिमिलर ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचे आहे, कंस्ट्रक्ट करायचे आहे। टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल सिमिलर टू ट्रायंगल कंसिडरिंग द गिवन रेशो ऑफ द साइड्स ऑफ द गिवन ट्रायंगल। आपल्याला काही रेशो दिलेले असतील, we have to consider such a ratio of sides of a given triangle and we have to construct the required triangle। आपल्याला जे काही ट्रायंगल करायचं तो ट्रायंगल आपल्याला कंस्ट्रक्ट करायचा आहे, पण याच्यामध्ये दोन मुख्य पार्ट आहेत। बघा, when vertices are distinct, त्यांचे जर vertices distinct असतील, वेगवेगळे असतील, अलग असतील, डिफरंट असतील, ते एक टाइप होतो। आणि when one vertex is common, काही ट्रायंगल मध्ये सिमिलर ट्रायंगल मध्ये वन व्हर्टेक्स कॉमन असतो। मग हे दोन्ही टाइप वरचे एक्झाम्पल परीक्षेला येत असतात, त्याच्यामुळे आपण एक एक मधले याचं काही टाइप आणि याचे काही टाइप एक्झाम्पल घेणारच आहोत। म्हणून हे लक्षात ठेवा, दोन्हीही येतात, त्याच्यात जास्त मार्क साठी हे वन व्हर्टेक्स इज कॉमन हे आलेलं आहे आतापर्यंत। त्याच्यामध्ये आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये एक का दोनच उदाहरण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते दोन उदाहरणे आपण जर सॉल्व्ह केले आणि प्रॉब्लेम सेट मधले काही सॉल्व्ह केले तर तुम्हाला याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही। ठीक आहे, तर हे पहिला पॉइंट आहे कंस्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल सिमिलर टू गिवन ट्रायंगल। देयर आर टू टाइप्स in a given similar triangle if vertices are distinct or different and second type is one vertex is common। दोन ट्रायंगलचा एक वर्टेक्स जर कॉमन असेल तर यासाठी आहे। आणि नेक्स्ट काय बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजेंट टू अ सर्कल। हे सुद्धा 2 मार्क्स साठी 3 मार्क्स पर्यंत हे एक्झाम्पल्स याच्यामध्ये विचारले जातात। तर याच्यामध्ये मुख्य दोन आपण पॉइंट्स पाहणार आहोत। पहिलं, टू कन्स्ट्रक्ट अ टँजेंट ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल। आपल्याला एखाद्या सर्कलवर दिलेला जो पॉइंट असेल त्या पॉइंट मधून जाणारी टँजेंट काढायची। टू कन्स्ट्रक्ट अ टँजेंट ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल। सर्कलवर जर एखादा पॉइंट असेल तर त्या पॉइंट मधून जाणारी टँजेंट काढायची आहे। पण हे काढत असताना दोन बाबी आहेत आपल्याला। कधी कधी युजिंग सेंटर ऑफ सर्कल, सर्कलच्या सेंटरचा यूज करून काढा, आणि विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल, सर्कलच्या सेंटरचा यूज न करता काढायचं। आणि हे दोन्हीही कन्स्ट्रक्शन एक्झामला विचारला जातात 2 मार्क्स साठी, म्हणून हेही महत्त्वाचं आहे आणि अतिशय सोपं आहे। नेक्स्ट याच्यामधलं, टू कन्स्ट्रक्ट द टँजेंट टू द गिवन सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल। जर हे काय होतं, सर्कलवर पॉइंट होता पण हा मात्र सर्कलच्या बाहेर आहे आणि तुम्हाला माहित आहे सर्कलच्या बाहेर जर एखादा पॉइंट असेल तर सर्कलला दोन टँजेंट जातात, त्या एका पॉइंट मधून दोन टँजेंट काढता येतात किंवा दोन टँजेंट असतात। म्हणून हे असे दोन टाइप आहेत, याच्यामध्ये हे दोन
टायटल आपण घेतले युजिंग सेंटर ऑफ सर्कल, सर्कलच्या सेंटरचा वापर करून आणि विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. तर एवढा हा चॅप्टर आहे बघा, एवढी याची लेंथ आहे. तर आपण आपल्याला प्रत्येक पॉइंट याच्यामध्ये समजण्यासाठी फर्स्ट टू लास्ट व्हिडिओ आपण पाहावे. तर हे सर्व समजण्यासाठी आपण आतापर्यंत जे कन्स्ट्रक्शन मध्ये काही शिकलेलो आहोत त्याची थोडी आपल्याला रिव्हिजन करावं लागेल. काही पार्ट आपल्याला पुन्हा एकदा बघावं लागेल जेणेकरून आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करत असताना अडचण काही येणार नाही. तर आपण काही पॉइंट्स या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. ते कन्स्ट्रक्शन आपण सुरुवातीला बघू. त्याला आपण बेसिक कन्स्ट्रक्शन म्हणूया. ते कन्स्ट्रक्शन सर्वांनाच यायलाच पाहिजे. येत नसेल तरी आपण या ठिकाणी सराव करणार आहोत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बेसिक जे कन्स्ट्रक्शन असेल ते तुम्हाला जमेल. आणि त्याच्यानंतर मग आपण या कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल सिमिलर टू गिवन ट्रायंगल या पॉइंटला सुरुवात करूया. तर आपण स्टार्टिंगला बेसिक कन्स्ट्रक्शन मध्ये काय पाहायचंय? टू कन्स्ट्रक्ट अ लाइन पॅरलल टू अ गिवन लाइन अँड पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट आउटसाइड द लाइन. टू कन्स्ट्रक्ट अ लाइन पॅरलल टू अ गिवन लाइन. आपल्याला एका लाईनला दुसरी लाईन पॅरलल काढायची आहे अँड पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट. ती लाईन कुठून काढायची? या लाईनच्या आउटसाइडला जो पॉइंट दिला त्या पॉइंट मधून जाणारी पॅरलल लाईन आपल्याला काढता येते. हे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यानंतर टू कन्स्ट्रक्ट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ गिवन लाइन सेगमेंट. if you have provided such line segment, then we have to draw the perpendicular bisector of a given line. So we have to draw the perpendicular bisector of a given line segment. Okay, हे सुद्धा बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. To construct a triangle whose sides are given. If we have provided three sides of a triangle, then how to construct that triangle? आपल्याला तो ट्रायंगल कसा ड्रॉ करता येतो याचं ही बेसिक कन्स्ट्रक्शन आपण प्रीवियस स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. तरी आता आपण याचं बघूया. टू डिव्हाइड अ गिवन लाइन सेगमेंट इनटू नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. 8th मध्ये तुम्ही शिकला एक सेगमेंट दिलेला आहे त्याचे इक्वल पार्ट्स करायचे. काही इक्वल पार्ट 2 3 4 5 6 इक्वल पार्ट 7 इक्वल पार्ट असे करायचे त्याचे. तर आपण त्याचं कसं इक्वल पार्ट्स करायचे हे आपण अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. किंवा एखादा सेगमेंट आहे त्याला आपल्याला डिवाइड करायचं 2:3 या रेशो मध्ये. 2:3 means 2 plus 3. How many parts are there? 5 parts. Means we have to divide that segment into 5 equal parts. So any segment, how to divide that segment, given segment into given equal parts. किती जे काही दिलेले पार्ट्स आहेत त्या इक्वल पार्ट्स मध्ये कसं डिवाइड करायचं. आणि अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक कन्स्ट्रक्शन आहे टू कन्स्ट्रक्ट द बायसेक्टर ऑफ एनी गिवन अँगल. आता आपण काय करायचं? एक अँगल काढायचा. समजा 105 एक अँगल आहे. आपण तो अँगल ड्रॉ केला आणि हा अँगल ड्रॉ केल्याच्या नंतरचा याचा जो बायसेक्टर आहे या अँगल बायसेक्टर, हा अँगल बायसेक्टर काढायचं. त्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं. तर आपण 1 by 1 प्रत्येक बेसिक कन्स्ट्रक्शन प्रत्यक्षात बघूया. सर्वांनी या सर्व बेसिक कन्स्ट्रक्शन कडे लक्ष द्या आणि थोडं एक वेळेस जरी पाहिलं तर तुम्हाला मागे जे शिकवलेलं आहे मागील स्टँडर्ड मध्ये हे ताबडतोब लक्षात येईल आणि त्याचा वापर आपल्याला मग इकडच्या कन्स्ट्रक्शन मध्ये करता येईल. चला तर मग बघूया आपण बेसिक कन्स्ट्रक्शन. To construct a line parallel to a given line passing through a given point. Here I have taken one line and the point which is outside the given line. By using compass, the pointer is kept on that point and make 2 arcs on a given line. Now take the distance between 2 arcs in the compass which is greater than half. After that, make an arc on both sides of a line by putting the pointer on both arcs which are drawn on line. So this is the first arc.
and this is again first arc on other side of line. After that, put the pointer on second arc of the given line and cuts the previous arc into two distinct points. Now join the intersecting point of two arcs. We get the perpendicular bisector. We get the perpendicular. Now by using compass, take a suitable distance and draw the two arc on opposite sides of a intersecting point above the given line. Again take the distance in compass which is greater than the half of the distance, drawing two arcs. Now the previous point and the intersecting arcs point are joined. We get a parallel line. In this way we can able to draw the parallel line to a given line from outside a point. Next, to construct the perpendicular bisector of a given line segment, consider the line segment. Now by using compass, take the suitable distance which is greater than half of the line segment, draw an arc, two arcs on opposite sides of a line segment. By putting same distance, again draw two arcs, intersecting arc. Then the 2 point of intersections, if we join the 2 point of intersection, we get the perpendicular bisector of a given line segment. So in this way we can draw the perpendicular bisector of a given line segment. Next, to construct by triangle whose sides are given. Here we have given some sides, 3 sides. Using that we can able to draw the triangle. Here we consider first side which is BC. After that the distance is taken on scale and drawing a arc again taking a distance AC. By putting the pointer on point C, the intersecting arc is drawn. Now the intersecting point is A, so joining AB and AC, so we get the required triangle, that is ABC. Next, to divide given line segment into number of equal parts. Here we have to divide the line segment into number of equal parts. So here we will make some equal parts of a given line segment to
divide the segment. Here we consider a line segment, and using protractor we draw a acute angle on upper side of a line at one point. After that, on another end of line segment, again drawing same acute angle So, by taking suitable distance in compass, we cut that line into 1, 2, again 3, 4 and 5. 5 arc here drawn. Same way, draw the 5 arc on this ray to get the 5 equal parts of the given line. Here we have to make the 5 equal parts of a given line segment. So this is the procedure. So see here how to join the arcs. So last arc to the point A, and in this case B1 B is joining to A5, A to B5 and B to A5, A B5, then next A1 to B4, similarly A2 and B3, next A3 and B2, next A4 and B1, last A5 and B. So in this way we makes the equal parts. Next, to construct the bisector of any given angle bisector. So we draw the angle of 105 degree by using protractor. So here I make the angle of 105 degree. After that, by using compass, keep the pointer at point B and take the suitable distance. Make an arc on BC as well as AB. So taking the distance in compass between such two arcs, which is greater than the half of the distance between two arcs. Now, by keeping the pointer on first arc, we will draw one arc. Again, putting the pointer on second arc, we draw the intersecting arc. Means we cut the second arc in this way. So we have get the point, that is point of intersection. We joining with point B, then we get the angle bisector. So in this way we can able to draw the angle bisector of a given angle. Okay.